प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पूर्वी नाती जपली जायची, एकमेकांना भेटलं जायचं, बोललं जायचं. आता हीच नाती आपल्याला स्टेटसमध्ये दिसतात. आजचा तरुण, आजची तरुणाई प्रचंड वेगाने बदलतीये. मोबाईल, सोशल मीडिया, आकर्षण, रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, डिस्टन्स रिलेशनशिप अशा वेगवेगळ्या अँगलने ही तरुणाई प्रगल्भ होतीये असं पण म्हणता येईल, किंवा वेगळ्या दिशेने चालली आहे असं सुद्धा म्हणता येईल. यामध्ये आकर्षण, ब्रेकअप आणि त्याच्यानंतर येणारा मानसिक ताण या सगळ्यामुळे या तरुणाईच्या जीवनाची व्याख्याच बदलत चालली आहे. हा बदल योग्य आहे का? हा बदल समाजाला कुठल्या दिशेने नेतोय? मानसिक आणि सामाजिक याचा परिणाम काय होतोय? हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विशेषतः या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये तरुण, त्यांचे पालक आणि समाजाने कुठल्या पद्धतीने भूमिका घ्यायची याविषयी गोंधळ दिसतो आणि यासाठीच योग्य समुपदेशन आवश्यक असतं. म्हणूनच आज तरुणाई आणि नातेसंबंध या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी आपण पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे अशाच एका अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे डॉक्टर लीना मोहाडीकर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर लीना मोहाडीकर या अतिशय अभ्यासू आहेत आणि विशेषतः लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या यावर शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांनी समाजभान जागवलेलं आहे. पुण्यामध्ये त्यांनी त्यांचं व्यावसायिक पदार्पण केलं. तेव्हापासून त्यांनी लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता समाजामध्ये निर्माण केलेली आहे. वृत्तपत्रातील त्यांच्या लेखमालेमुळे त्या घराघरामध्ये पोहोचल्या. साधारणपणे 800हून अधिक त्यांची व्याख्यानं आणि 1000हून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक विध पुस्तकांमधून त्या समाजाशी कनेक्ट करायचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाशी त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे अनुभवाचे बोल आणि जाणून घेऊया तरुणाई आणि नातेसंबंध याविषयी. डॉक्टर, जेव्हा आपण तरुणाई आणि नातेसंबंध अशा विषयावर बोलतो तेव्हा नातेसंबंधाविषयी तरुणांना प्रकर्षाने आकर्षण निर्माण झालेलं दिसतं. तर हे का होतंय? जसा काळ पुढे जातोय तसं काही काही चालीरीती पण बदलत आहेत. खरंय. म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे आमच्या लहानपणी आई वडील एकमेकांना नावाने हाका मारत नव्हते. हो. आई वडिलांना अहो जाऊ म्हणणार आणि वडील अहो मंडळी किंवा ऐकलं का वगैरे असं म्हणणार, अशी पद्धत होती. खरंय. मग आमच्या पिढीला थोडीशी ती बदलली आणि आता तर म्हणजे निसंशय लग्नाच्या आधीपासूनच मैत्रीच असते बरेच वेळा मुला मुलींची. म्हणजे जरी अरेंज मॅरेज असं तरी ते एकमेकांना भेटतात. त्याच्यामुळे काही ना काही एकमेकांशी संवाद होत असतो. बरोबर आहे. त्यामुळे तो बदल बराच घडलाय. तर ह्या सगळ्या बदलाबद्दल वयात आल्यापासूनच्या आधीच्या काळात सुद्धा मुलांना आकर्षण असतं. बरोबर. कारण हल्ली असं म्हणतात की वयात येण्याचा काळ सुद्धा जवळ येतोय. कारण मुलं नेटवर्कवरती सेक्शुअल प्रोव्होकेशन होईल असं इतकं बघतात न कळत. म्हणजे मुद्दाम त्यांना दाखवतो असंही नाही, पण ते बघू शकतात. बरोबर. त्यांना अप्रोच असतो ना, तो बघू शकतात. त्यामुळे इतके ते त्या बाबतीत जागरूक होतात ना की आधीपासूनच त्यांना या बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या असतात. म्हणजे काही घटस्फोटित नवरा बायकोंच्या बाबतीत असं दिसलं की मुलांना आवडत नाही ते. म्हणजे त्यांना असं वाटतं आपल्या आई वडिलांनी एकमेकांवरती प्रेम केलं पाहिजे. म्हणजे प्रेम करणं म्हणजे काय हे पण त्यांना थोडंसं कळत असतं.
कारण आई वडील वेगळ्या बेडरूममध्ये झोपले तर मग ते म्हणणार की तुम्ही एकत्र का झोपत नाही आता. म्हणजे एवढं मुलांना नक्की कळायला लागलेलं असतं. बरोबर आहे. आणि मग ते स्वतः जेव्हा वयात येतात तेव्हा ही उत्सुकता वाढत जाते. बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे स्वतःमध्ये जो बदल झालेला असतो त्या बदलामुळे मुलांना मुलींचं आकर्षण म्हणजे तसं म्हटलं तर आधीपासून असतं. बरोबर. पण तो एक काळ असा आहे ना कुमार वयातला की ज्यावेळेला आकर्षण दाबलं जातं आणि एकमेकांना म्हणजे एक शत्रू मानतात काही काळ मुलं मुली. ती मुलगी आहे ना मी तिच्याशी बोलणार नाही असं मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते नाही बाई मुलांच्यात मी नाही बोलत. आणि मग हळूहळू ते बदलतं. मग त्यांना एकमेकांविषयी आकर्षण मग मैत्री या भावना सुरू होतात. आता पूर्वीच्या काळी मुलं मुली एवढी मिक्स होत नव्हते. मुली मुलींची मैत्री करायचा, मुलगे मुलांशी करायचे. पण आता ते मिक्स ग्रुप अगदी लहानपणापासून सुरू झाले. म्हणजे समजा मुलींच्या शाळेत एखादी मुलगी जात असेल तरी ती क्लासच्या निमित्ताने मुलांच्या संपर्कात येतेच. बरोबर आहे. आणि मग हळूहळू जे मनात मुळातच आकर्षण असतं वयात आल्या आल्या ते आणखीन वाढत जातं. म्हणजे आधीपासून त्या आकर्षणाला एवढं आकार आलेला नसतो. पण वयात आल्यानंतर स्वतःमध्ये जे बदल होतात त्यामुळे मग तो आकार त्याला आपोआपच प्राप्त होतो. बरोबर. आणि आजकाल मुलींमध्ये मासिक पाळी लवकर सुरू होते पूर्वीपेक्षा. म्हणजे 12-13 नंतरच्या ऐवजी 8-9 किंवा 10 वर्ष म्हणजे अगदी झालेलंच आहे आता ते. तर त्याच्यामुळे त्यांना आपोआपच ती जाणीव करून दिली जाते ना की मासिक पाळी म्हणजे काय. मग पूर्वीच्या बायकांसारखं असं शिवायचं नाही वगैरे असं काही कोणी सांगत नाही. काय होतं ते खरोखरच सांगतात पालक सुद्धा. आणि त्यामुळे मग त्यांना थोडंसं स्वतःला जपायला पाहिजे असं आईकडनं. आणि आता तू मोठी झालीयस असं. मोठी झालीयस असं. तर ते सगळं बदल ती फेस करत असते. आणि एकीकडे मुलाबद्दल आकर्षण तर स्वस्त बसू देत नाही. आणि ह्या रिलेशनशिप बद्दल खरोखर त्यांना कळत तर काही नाही पण वाटत तर असतं. बरोबर. त्यामुळे त्या पुढे जाऊ शकतात आणि त्यातनं मग धोके सुद्धा उद्भवू शकतात. बरोबर. तुम्ही जो मोबाईलचा उल्लेख केला की मोबाईलमुळे ह्या तरुण पिढीला जास्त ज्ञान प्राप्त होत आहे, तर त्याचे दुष्परिणाम काय आपल्याला दिसत आहेत? खरं म्हणजे या वयात मुलगा मुलगी आकर्षण वाटणं किंवा प्रजोत्पादन म्हणजे काय हे कळणं हे ठीक आहे. बरोबर. म्हणजे आपण प्राण्यांची उदाहरणं देऊन त्यांना समजावून देतो की ह्या प्रकारे शाळेत शिकवतात. शाळेत काहीतरी बहुतेक 2-3 लेक्चर्स असतात या विषयावरती. ती मुलींना वेगळी मुलांना वेगळी असतात पण सांगतात काय होतं ते. त्याच्यामुळे हे ठीक आहे की हे सगळं त्यांना कळलं. पण त्याच्याही पुढच्या गोष्टी ते आपोआपच मोबाईलवरनं काय बघता येत नाही आज. सगळंच बघता येतं. गेम्स बरोबर त्या नको त्या फिल्म ज्याच्यावर दाखवतात शाळेत पण मुलं बघू शकतात आणि स्वतः शोधू शकतात. त्यांच्या हातावर कोण नियंत्रण ठेवणार तिथे. ते काय करतायत मोबाईलवर ते बघितलं जात नाही. बरोबर. कित्येक वेळा लॅपटॉपवरती सुद्धा मुलं अभ्यास करत असतात पण मध्येच जर जाऊन आई वडिलांनी बघितलं तर कधीतरी त्याच्यात काही नको ते शृंगारिक असणं किंवा असं ते सुद्धा बघितलं जातं रोमॅन्टिक. तर मग त्यांना विचारायला लागतं की हे तू मध्येच का बघतोयस वगैरे. तर नाही ते मित्रांनी पाठवलं असं तर काहीतरी सांगून मुलं तात्पुरतं ते हे करतात. त्याच वेळेला त्यांच्याशी हे बोलायला पाहिजे पालकांनी. बरोबर. की हे तू बघतोयस ते ठीक आहे पण बघणं म्हणजे प्रत्यक्ष नव्हे. प्रत्यक्षातल्या ह्या सगळ्या गोष्टी घडत नसतात. विशेषतः विकृत गोष्टी दाखवतात ना मोबाईलवरती त्याला माझा फार आक्षेप आहे. मोबाईल काय कुठल्याही याच्यावरती सोशल मीडियावर. आणि अगदी साधी गोष्ट म्हटली तरी मध्ये अशा काही फिल्म्स निघाल्या होत्या की शाळेतल्याच मुलांचं प्रेम सुरू झालंय वगैरे असं. एका फिल्म मध्ये तर लग्न केलेलं दाखवलंय ते निघून गेले घरातनं वगैरे. हे इतक्या लहान वयामध्ये तुम्ही दाखवू नका ना. होतं कधीतरी मान्य आहे पण दाखवू नका. कारण दाखवलं तर मग मुलांना मग काय मी त्या मुलीला मागणी घालीन आम्ही लग्न करू. काय हरकत आहे तिच्याशी मैत्री करायला. मग काय हरकत आहे आधी दोघांनी डेटिंगवरती जाणं मग संबंधासाठी सुद्धा एकांतात जाणं. काय बिघडलं केलं तर. असं मुलांच्या मनात एक असा मोकळेपणा यायला लागतो. म्हणजे मोकळेपणा असावा पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. बरोबर. तर ते राहत नाही मीडियामुळे. पण आपण मीडिया थांबवू शकत नाहीये. बरोबर. आपल्या हातात थोडीच आहे ते मीडिया थांबवायचं. आणि मुलांना मोबाईल घेऊ नका आणि हे त्यांचा अभ्यासच त्याच्यावरती आहे. तर मोबाईल आणि लॅपटॉप लांब ठेवू शकत नाही आपण त्यांना. ते करणारच. मधनं फक्त पालकांनी बघायला पाहिजे की काय बघतायत
अभ्यासामध्ये थोडासा पालकांनी पण रस घेतला पाहिजे मुलांच्या. बरोबर आहे. मोबाईलवरती चॅटिंग करणं, हो, मैत्री हो. वाढवणं हे हो. होणारच आहे. बरोबर आहे. हे आपण नाही थांबवू शकणार. कारण एरवी सुद्धा म्हणजे प्रत्यक्षात मुला मुलींची मैत्री तर असतेच, हो. पण मोबाईल थ्रू जास्त होते ना, त्याच्यामुळे मग ते तर होत राहणार. बरं. फक्त त्यातनं काही वेडवाकडं घडत नाही, तेवढं थोडं लक्ष लक्ष ठेवायला द्यायला पाहिजे. पाहिजे. पण आजकाल पालकांना तो वेळ नसतो. म्हणजे हे आपल्याच फार- मुलाशी मैत्री करणं हां, हे हे किती खूप गरजेचं गरजेचं आहे आहे तिथे. ते खरं आहे. लक्षात आलं पाहिजे. आणि ही मैत्री अचानक नाही होत. खरंय. तुम्ही अगदी लहानपणापासून जर मुलांशी चांगलं रिलेशन ठेवलं तर ती मैत्री होते. बरोबर. विशेषतः मुलग्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की आईची अटॅचमेंट तर मुलांना असतेच काय, बरोबर आहे. पण वडील सुद्धा आईसारखंच हो, आपलं करतायत, हम्म. आपल्याकडे लक्ष देत आहेत, आपल्यासाठी वेळ काढतायत. ही ते गोष्ट छान खूप वाटतं महत्त्वाची त्यांना. आहे. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमात. डॉक्टर, आपण बोललो की आई वडील यांची मुलांशी मैत्री झाली पाहिजे, तर ती किती गरजेची असते मुलांना चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी थांबवण्यासाठी. मुलगा हा वडिलांच्याच सेक्सचा असल्यामुळे हो. वडील त्याला जास्त चांगल्या प्रकारे त्याच्यातले बदल वगैरे समजावून देऊ शकतात. खरंय. इव्हन म्हणजे लैंगिक अवयवांची स्वच्छता हे सुद्धा काही ठराविक वयानंतर आई मुलाशी नाही बोलू शकत. बरोबर आहे. म्हणजे मुलाला लाज वाटते आणि आईलाही थोडीशी लाज वाटते, म्हणजे वाटायला नको पण ती वाटते. कारण शेवटी कसं स्त्री पुरुष हा फरक आहे ना, असतो, त्याच्यामुळे ती वाटते. तर वडिलांची जास्त मैत्री असली तर मग त्याचा खूप फायदा मुलांच्या वाढीमध्ये होतो असं मला वाटतं. म्हणजे वयात येताना त्यांना माहिती असतं की वयात येताना आपल्यात काय बदल होणार आहे. हो. आणि आपण कसं वागायला पाहिजे. म्हणजे विशेषतः मुलांना जेव्हा झोपेमध्ये वगैरे स्वप्न पडतात आणि झोपेत वीर्यपतन होतं, तर ही गोष्ट खूप म्हणजे कधी कधी धक्कादायक होऊ शकते किंवा लाज वाटते, त्याची हां, लाजिरवाणी लाज वाटते, वाटते. असं ती कसं गोष्ट. आपल्याला हो, व्हायला हो, लागलं हो. वगैरे वाटायला लागतं. पण हे जर वडील त्याच्याशी आधी बोलले असले, कारण बरोबरच्या मुलांकडनं माहिती चांगली मिळते असं नाही. बरोबर आहे. मोठ्या वयाच्या माणसांनी सांगितलेलं जे असतं, अनुभवी माणसांनी, ते वेगळं असतं. बरोबर. पियर्स ग्रुपचं सांगणं हे एवढं म्हणजे त्यांच्यात बोलणं होणारच आहे, हो. पण ते सांगणं एवढं शास्त्रशुद्ध नसेल. खरंय. त्यामुळे मग वडिलांनी कम्युनिकेट केलं तर हे होऊ शकतं. बरोबर. तर आजकाल मला असं दिसतं की आई आणि मुलगी या खूप बरोबर असतात किंवा त्यांची खूप मैत्री असते, बरोबर. पण ती वडिलांची असेल असं नाही. बऱ्याचशा अलीकडच्या जोडप्यांमध्ये मी असं बघते हो. की वडील करतात खूप, म्हणजे मुलगी असो मुलगा असो सगळ्यांचंच त्यांचं खूप करतात, खरंय. त्यांच्याशी बोलतात आणि आई वडील एकत्र मिळून त्यांच्याशी काही कम्युनिकेशन करू शकतात. खरंय. हे चांगलं आहे. पूर्वीच्या काळी हे अजिबातच नव्हतं. म्हणजे वडील फक्त धाक दाखवण्यासाठी, मारण्यासाठी होते. खरंय. पण आज बहुतेक घरांमध्ये असं नाहीये. अर्थात आपण बघतो ती खरं मध्यमवर्गीय कुटुंब बघतो. झोपडपट्टीतल्या किंवा आणखीन कमी शिकलेल्या लोकांच्या कुटुंबांमध्ये काय परिस्थिती असते हे खरं म्हणजे फारच वाईट असू शकते. बरोबर आहे. कारण बरेच वेळा वडील मद्यपी असतात, मग त्यांना काय मुलांचं काय होतंय काही नाही याची काही पर्वा नसते. बरोबर आहे. पिऊन आले की ते काही पण बोलणार. मग त्याच्यामध्ये कधी कधी सेक्सच्या बद्दल सुद्धा वेडवाकडं मुलांच्या कानावर येतं. किंवा शिवीगाळ केली जाते. हा, शिवीगाळ केली जाते. किंवा कधी कधी मुलाच्या देखत आईला बेडरूम मध्ये घेऊन जाणं असंही काही लोक करतात की जे त्या कोवळ्या मुलाला खूपच त्रासदायक होऊ शकतं की असं कसं वडील वागतात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. त्याचप्रमाणे पिक्चरमध्ये वगैरे सुद्धा दाखवतात, त्याचाही परिणाम होतोच मुलांवरती. आणि मला आणखी एक असं जाणवतं पिक्चरमधलं की अलीकडे म्हणजे अशी साधी गाणी अशी दाखवतच नाहीत. पूर्वीची जी सेन्सिटिव्ह गाणी असायची तशी आता दाखवतच नाहीत. 25-30 लोकांचे ग्रुप येतो आणि तो डान्स करतो आणि त्यातनं ते गाणं पुढे जातं. हे असं प्रत्यक्ष आयुष्यात घडत नाही, पण मुलं ते बघत असतात. आणि मग तसं एखाद वेळेस ना त्यांच्या पार्टीजमध्ये वगैरे व्हायला लागतं. कारण हल्ली काय पबमध्ये जाणं, पार्ट्या करणं हे मुलांच्याच होतच. आईवडिलांना सांगतात असं नाहीये. परत तोच मुद्दा मी आता इथे सांगेन की हे वडिलांना कळलं पाहिजे की मुलगा कुठे गेला किंवा आईलाही कळलं पाहिजे आपली मुलगी कुठे आहे. म्हणजे हे एकदम वयात आल्यानंतर ते मित्र नाही होत. तुम्ही आधीपासूनच मैत्री ठेवायला लागते त्यांच्याशी, तर मग इथपर्यंत पुढे
जाऊ शकतात. जेव्हा आपण रिलेशनशिपबद्दल बोलतो तेव्हा खरं प्रेम किंवा हे तात्पुरतं प्रेम आहे हे कसं ओळखावं? तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता तेव्हा कसं सांगता त्यांना समजावून? आता खरं म्हणजे ना, जर अगदी वयात आलेली मुलगी असेल आणि तिच्यापेक्षा थोडा मुलगा असेल, बरोबरचा असेल, तर त्यांना खरं प्रेम म्हणजे काय हे कळतच नाही. त्यांच्यात असतं ते शारीरिक आकर्षण. बरोबर. म्हणून त्यांना आधी मैत्री जास्त करा एकमेकांशी हे सांगायला लागतं. मैत्री म्हणजे काय? बरोबर आहे. तर एकमेकांशी विश्वासाने बोलणं, एकमेकांना म्हणजे प्रोटेक्शन वाटलं पाहिजे मैत्रीचं. हो. त्रास नाही वाटता का मग? असं वातावरण निर्माण करायला त्यांना शिकवायला पाहिजे मैत्री. मग म्हणून जर मुलाच्या किंवा मुलीच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवलं, त्यांना कधी जेवायला घातलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या, तर हे त्यांचे सुद्धा विचार आपल्याला कळू शकतात. आणि त्यांना कळतं की ह्या मुलाचा आईवडील ना आपल्याशी खूप मोकळेपणे वागतायत, आपणही त्यांच्याशी बोलू. बरोबर आहे. ह्या सगळ्यातून चांगलं नातं हे निर्माण होऊ शकतं. आणि तरीही काय, वयात आलेला मुलगा आणि मुलगी फिजिकल अट्रॅक्शन असणारच. तर कोणीतरी दोघं जण एकमेकांशी अट्रॅक्ट होणार, त्यांची जास्त मैत्री होणार. पण हे थोडंसं जर आधी कळलं तर मग त्यांना काही सांगता येतं की बाबा एक ठराविक मर्यादा सोडून तुम्ही पुढे जाऊ नका. बरोबर आहे. हे सांगता येतं, मोकळेपणाने बोलता येतं. पण जर सगळं चोरून मारूनच असेल तर मग ते कुठपर्यंत जातील आणि कुठे भेटतील एकमेकांना नाही सांगू शकत. खरं म्हणजे. आणि अनेक उदाहरणं तुमच्या समोर येत असतील की कशा पद्धतीने तरुण गोंधळलेले असतात या बाबतीत. खरोखर म्हणजे आता एक रिसेंटली मला आठवतं एक उदाहरण की त्या मुलीला म्हणजे आता हा मुलगा आपल्याला विचारतोय आणि तो तिला आवडतोय, तर तिला लग्न करावंसं वाटतंय त्याच्याशी. तर ती त्याच्याशी मग शारीरिक संबंधात जवळ येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ॲक्च्युअली तिला त्याच्याबद्दल खूप अट्रॅक्शन वाटतं किंवा लैंगिक संबंध या क्रियेबद्दल आकर्षण वाटतं असं अजिबात नाही. पण मग आपल्या लग्नाला पार्टनर चांगला आहे किंवा अशा प्रकारे विचार करून ती पुढे जाते. बरोबर. आणि जर तिला त्यात काही प्रॉब्लेम आला, म्हणजे दुखलं किंवा नाही सिंटोकोस नीट करता आला, तर मग तिला भीती वाटते की आता हा मग आपलं नाद सोडून जाईल. नाहीतरी तो मुळात तिला कमिटच करत नाही. असं पण 1-2 केसेसमध्ये आहे. त्यांनी कमिट केलेलंच नाही, पण हिनी मनातनं कमिट केलंय की त्याच्याशी मी लग्न करेन. आपण तो जो करणार नसेल, खात्री नसेल, तर त्याच्याशी कशाला तो कमिटमेंट करतेस? बरोबर आहे. हे तिला मग सांगावं लागतं. पण कधी सांगणार? तिने विचारलं तर ना. बरोबर आहे. म्हणजे अशा मुली हल्ली येतात काउन्सिलिंगला आणि विचारतात की आम्हाला असं गोंधळ होतोय, काय करावं? तर त्या एका मुलीला मी म्हटलं की पहिलं मुळात तुला सेक्शुअल एक्साइटमेंटच कळत नाहीये, तर तू कशाला या बंधात पडते? तू स्वतः आधी एक्साइट हो. बरोबर आहे. स्वतःच्या अवयवांबद्दल माहिती करून घे. तर ते कसं होतं, मुलींना अजूनही संकोचल्यासारखं किंवा असं वाटत असतं. बरोबर. म्हणजे हे मान्य आहे की निसर्गता दोघांच्यात फरक आहे. आणि आपण आजही काय म्हणजे मुलगा जसं स्विमिंगला जाताना उघडा जाऊ शकतो, तसं मुलीला पण नाही पाठवू शकत. कारण तिचे लैंगिक अवयव झाकावे अशी संकल्पना आहे. बरोबर आहे. ते जर तिने एक्सपोज केले तर मग परत तिचा गैरफायदा घेतला जाईल. आणि न करता सुद्धा गैरफायदा घेतलाच जातोय आजकाल. आपण इतकी उदाहरणं बघतोय. अगदी मोठ्या वयाची म्हातारी माणसं सुद्धा ही गोष्टी करायला लागलीत. त्यामुळे मुलीला सावध ठेवणं हे आवश्यक होतं. त्यामुळे ते आपण नाही करू शकत. पूर्वीच्या काळी कुठे असं होतं ना, म्हणजे जेव्हा आदिमानव जन्माला आला, म्हणजे डेव्हलप होऊन माकडांमधनं माणूस जन्माला आला, त्यावेळेला एकमेकांबद्दल आकर्षण असं वाटतच होतं ना. बरोबर. पण तेव्हा ते कपडे नव्हते घालत अंगावर. मग लाज वाटायला लागली. लाज ही भावना जसं बुद्धी प्रगत झाली माणसाची, सगळ्याच भावना वाढल्यानं तशी लाज भावना पण वाढली. मग असं वाटलं की आपले लैंगिक अवयव तरी आपण झाकून घ्यावे. बरोबर. मग ते दोघं पानांनी किंवा कशाने, मग पानातनं माणसाने हळूहळू कपडे निर्माण केले आणि मग ती कपड्यांची संस्कृती आली. बरोबर. म्हणजे आपण ते काही विसरू शकत नाही की ते पाहिजेच. खरं. म्हणजे जरी आता अगदी एक्सपोजरला महत्व आलंय असं आपण धरून चालू, अभिनेत्री वगैरे जरा जास्त भडक असतातच आणि एक्सपोज पण करतात, पण तरी वाटेल तो अवयव त्या उघडा करत नाहीत. तेवढं तरी अजून बंधन आहे. बरोबर आहे. तर ते आपल्याला ठेवायला सांगायलाच पाहिजे मुलींना. त्याही जरा खरं त्या बाबतीमध्ये
मला थोडं खटकता आली. पण आता आमच्या पिढीला तसं वाटणारच आहे. बरोबर आहे. कारण आम्ही कधी म्हणजे कुठेही समाजात वावरताना अंगावर कपडे घालायची आम्हाला सवय, आमच्या पिढीला. त्यामुळे आम्हाला ते हे होत नाही. पण मी असं बघितलं की अशा मुलींनी जरी असे कपडे घातले तरी असं काय एवढ्या मुलांना खटकत नाही ते. बरोबर, त्यांना ती सवय होते, सवय झालेली म्हणजे आहे. त्या अशा छोट्या कपड्यांमध्ये वावरल्या तरी मुलं खूप एक्साइट होतात त्यांना बघून. असं दिसत नाही आपल्याला एवढं सर्रास. काहींच्यात असेल ते बरोबर, पण निदान मी माझ्या आसपास जे तरुण मुलं मुली बघते त्यांच्यात मला म्हणजे माझ्या नातवंडांमध्ये विशेषतः मी नेहमी, कारण त्यांच्यात माझं खूप चांगलं रिलेशन आहे, कारण मला नेहमी कळतं की त्यांना कोणाबद्दल काय वाटतं किंवा काय असेल ते. डॉक्टर, तरुणाईचं जे कपड्यांविषयीचं भान असतं तर ते बदलत चाललेलं आहे. त्यांची टेस्ट, आवड सगळं बदलत चाललेलं आहे. आणि वेगवेगळे कपडे घालून मोबाईलवर फोटो टाकायचे, सोशल मीडियावर फोटो टाकायचे आणि त्याला किती लाईक्स मिळतात ह्याच्याविषयी त्यांचं आकर्षण वाढत चाललंय. याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे ना, हा बराच म्हणजे एक भाग थोडा अतिरंजित वाटतो मला. आणि मुलं म्हणजे अभ्यास आणि बाकीचं आपलं व्यक्तिमत्व विकासाच्या लांब चाललीत का काय असं वाटायला लागतं जेव्हा असं सारखेच असे फोटो आणि मग ते लाईक्स वगैरे यायचं. पण आता मुलंच काय, मोठ्या बायका सुद्धा त्याला अपवाद नाहीत ना. म्हणजे सगळ्यांनाच आपण मीडियावरती दिसावं, आपण कॅमेरात दिसावं, लोकांना दिसावं असं वाटतच असतं. अगदी मंदिरापासून ट्रिप पर्यंत सगळे फोटो टाकायचे. हो ना. आणि खरं म्हणजे ते फोटो इतके काही सारखे बघितले जात नाहीत, पण त्यातले ठराविक फोटो की ज्याच्यामध्ये तू म्हणलीस त्याप्रमाणे की एक्सपोर्ट जास्त घ्यायला ते मग जास्त बघितले जातात. मग ते लाईक करणार, मग किती लाईक्स आहेत त्याच्यावरती, आणि लाईक्स नाही मिळाले तरी पण डिप्रेशन येतं. मग डिप्रेशन असं सगळं. म्हणजे आपल्याला खरं हे कळू शकत नाही की ह्याच्यामध्ये एवढं का द्यायचं महत्व आपण, पण ते दिलं जात आहे. बरोबर. आणि विशेषतः मला वाटतं ज्यांना मीडियावरती पुढे यायचं आहे ना त्यांना ही गरज असते. त्यांना हे करणं, नाहीतर मग ते लोकांच्या समोर राहत नाहीत. जर समजा 2-3 महिने एखाद्या अभिनेत्रीला पिक्चर मिळाला नसेल तर मग ती दिसणार कशी? मग ती कुठेतरी मीडियावरती काहीतरी ट्रिपला गेली आहे किंवा देवळात गेली आहे असं काहीतरी तिला टाकावं लागतं. म्हणजे हा ह्या बाई आहेत अजून बरं का, काहीतरी काम करतायत असं लोकांच्या मनावर ते टाकावं लागतं त्यांना. म्हणजे ते लाईक्स त्यांना गरजेचे असतात. तोच आणि संस्कार नकळत लहान मुलांवरती होतोय. हो ना. तरी पण मला इतकं म्हणजे असं काही वयात आलेली मुलं लगेच स्वतःला एक्सपोज असं नाही वाटत आहे, पण ते हळूहळू होणार आहे. तर ते आपण थोडंसं म्हणजे अनेक वेळा आता हल्ली सांगितलं होतं पालकांना की मुलांना मीडियापासून थोड्या वेळ तरी लांब करा, असं स्क्रीन टाईम त्यांचा ठरवा. खरंय. पण ते पालकांनी स्वतः स्क्रीन टाईम ठरवला पाहिजे ना, तर मग ते मुलांना सांगणं म्हणजे रिअल लाईफ मधनं रिअल लाईफ मध्ये गरजेचं आहे. रील्स तर काय म्हणजे काही असतात हल्ली चालू असतात सतत. आणि ते बघण्यामध्ये म्हणजे खरंच तासन तास जातो. खरंय. आणि मग अभ्यासाचं काय, तो मागे पडतो, अभ्यास मागे पडतो. मग मी असं म्हणत नाही की 24 तास अभ्यास करा, पण बाकीचे खेळ आहेत, इतर कला आहेत, त्याच्यामध्ये मुलांनी जायला पाहिजे ना. तर अनेक मुलं ह्याच्यामध्ये आपलं टाइम खूपच घालवतात, पण ही जागरूकता त्यांच्यात थोडी आधीपासूनच टाकायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण अर्थात मी असं अनेक जोडप्यांचं बघितलंय की लहानपणी मुलाला अजिबात हातात फोन पण दिला नाही, पण तो हळूहळू दिला जातो, दुसरं कोणतरी देतो. आणि मग थोडं आता पाळणाघरात मुलाला ठेवलंय तर मग मुलाकडे मोबाईल दिला जातो की बाबा तो व्यवस्थित आहे नाही बघण्यासाठी, त्याला काय हवंय काय बघण्यासाठी. असं काहीतरी ते होऊन ते मोबाईलची त्याला चटक लागायलाच लागते. लहानपणी किती ठरवलं तरी स्क्रीन हा हातात येतोच. घरामध्ये जेव्हा संध्याकाळी सगळे एकत्र भेटतात तेव्हा प्रत्येक जण आपल्या मोबाईलवरती असतो. गप्पा मारणे हेच विसरायला चाललेत आता. दिवसभर काय केलं काय नाही, ह्या गप्पांना वेळच नसतो. आणि पालकांना पण ते बघायचं असतं. तर हे कुठेतरी एखादा तास तरी असा त्यांनी ठरवायला पाहिजे की ह्या तासभरात आपण ना मोबाईल आणि लॅपटॉप आणि टीव्ही सगळं बाजूला बंद गप्पा मारू.
शेवट रात्रीचं जेवण पण तरी ही वेळ एकत्र निदान करता येईल. रात्रीच्या जेवणाला तरी करता येते ना. पण असं दीर्घाने नाही होते खरं. नाही होते. प्रत्येकाला ते असं बघायचंच असतं ना. मग मुलगा आपलंच काहीतरी बघत बसतो. बरोबर आहे. असं हे खरं लक्षात ठेवून म्हणजे निग्रहाने ते करायला पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण ते तसं होत नाही एवढं. आणि मग जरासं आणखीन मूल मोठं झालं म्हणजे आता 20-एक वर्षाचं मूल झालं तर मग काय ते स्वतंत्रच असतं ना. बरोबर आहे. त्याला समजा आई वडिलांबरोबर काही बघायचं नसेल तर तो आत जाऊन त्याच्यासमोर लॅपटॉप असतो, लॅपटॉप आहे, टॅबलेट आहे, मोबाईल आहे, सगळंच कशावरही आहे. बघू मग शकतो. तो आपल्या खोलीत जाऊन बघू शकतो. तर निदान ही काहीतरी एक वेळ अशी ठरवली पाहिजे की ज्यावेळेस एकत्र कुटुंब सगळं आलेलं आहे. ते पालकांनी जागरूकतेने केलं पाहिजे. आणि ह्या मोबाईलच्या वापरामुळे ही तरुण पिढी भरकटत चालली आहे असं आपल्याला बरेचदा दिसतं. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगता समुपदेशन करताना? मी एकतर त्या मुलांना तर सांगतेच की तुम्ही काहीतरी एक वेळ ठरवा की ज्यावेळेस आपण स्क्रीन नाही बघणार आहोत, असा वेळ ठरवा. पण आपण सांगू शकतो ना. ते प्रत्यक्ष करतायत कसं हे बघणं फार कठीण आहे. म्हणजे ते त्यांच्या पालकांबरोबरच त्यांना काउन्सिलिंग करायला लागतं की तुम्ही हे लक्ष ठेवा आणि तुम्ही त्याच्याशी बोला ना. पण त्यावेळेला त्यांनी नुसतं आपला टाइमपास करावा असं नका करू. तुम्ही त्याच्याबरोबर थांबा, त्याचा अभ्यास काय चाललाय ते बघा, त्याच्याबरोबर तुम्ही अभ्यास करा. तुमचं काही कोणी टीचर असेल काही असेल तर ती स्वतःचा अभ्यास पण त्याच्याबरोबर करू शकते. असं थोडंसं प्लॅनिंग त्यांनी हे करायला पाहिजे. नाहीतर मग काय हे सगळं पुढे वाढतच जाणार आहे. बालभवन नावाची एक संस्था आहे. इथे 12 वर्षाच्या पर्यंतची मुलं येतात खेळायला. तर तिथे जर गेली नाहीत तर मग मुलं हे बघत बसतात. म्हणजे आई कामाला असते नोकरीला, तर तिने जर त्या मुलाला बालभवनमध्ये टाकलं तर तो वेगळ्या प्रकारे तिथे शिकेल. बालभवन मी असं उदाहरण घेतलं. अशा बऱ्याच संस्था आहेत मुलांसाठी काम करणाऱ्या. बरोबर आहे. तर तिथे जर संध्याकाळचा 2 तास तो गेला, ग्राउंडवर खेळला, ग्राउंडवर खेळणं, तिथे काहीतरी इतर काही गोष्टी करणं किंवा काही गेम्स असतात. गेम्स म्हणजे मोबाईलवरचे नव्हे, असे कानगोष्टी आणि असं जे काही असतं, गाणी शिकणं, काही इन्स्ट्रुमेंट शिकणं, हे सगळं अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होतं. बरोबर. तर निदान 12 वर्षापर्यंत तो मुलगा तिथे गेला तर पुढे आपोआप तो काहीतरी करतो. निदान ग्राउंडला तरी जातो. 2 तास त्याच्या ग्राउंडवरती जातात, कुठला तरी खेळ तो खेळतो. बरोबर. हे सगळ्याची आवश्यकता आहे असं वाटतं. पण अनेक वेळा काय होतं लग्नानंतर ना, पहिल्या काही आता उशिरा लग्न केलेलं असतं, पटकन मुलं होऊन जातात. मुलं म्हणण्यापेक्षा मूल होऊन जातं असं म्हणते मी. 2 मुलं तर हल्ली कोण होऊ देत आहेत. तर एक मूल ते होऊ जातं, मग सगळं लक्ष त्या मुलाकडे. मग त्याचा अतिलाड करणं, मग त्या अतिलाडामध्ये मोबाईल, लॅपटॉप हे सगळं येतं. तोंडातून शब्द आला की त्या मुलाला आणून द्यायचं. मग त्याला चांगल्या प्रकारचं घड्याळ घेणं, मोबाईल, घड्याळ हे सगळं मी त्याला ते सुखसुविधा दिल्या जातात. ह्या सुखसुविधा म्हणजे त्याचे लाड नव्हेत, हे नाही लक्षात येत. बरोबर आहे. त्यांना वेळ देणं, वस्तू देण्यापेक्षा वेळ देणं. म्हणजे पालकत्व खरं म्हणजे त्या तरुणी शिकायला पाहिजे. म्हणजे आज हे तरुण आहेत, त्यांनी सुद्धा उद्याच्या पालकत्वाच्या दृष्टीने स्वतःचे हे करायला पाहिजे, जडणघडण करायला पाहिजे की आपण पुढे पालक होणार आहोत, तर आपल्या मुलांवर आपल्याला चांगले संस्कार करायचे. बरेचदा तरुण पिढी जी गोंधळलेली दिसते आजकाल, की तरुणाईमधील नातेसंबंध आपण जेव्हा बोलतो तर ते म्हणतात आम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर राहून बघतो, लिव्ह इन रिलेशनशिप असं त्याला म्हणतात, की मी लग्न नाही करणार पण मी या व्यक्तीसोबत राहणार कारण मला ही व्यक्ती आवडते. तर यातून काय तक्रारी तुमच्यापर्यंत येतात किंवा काय समस्या तुमच्यापर्यंत येतात? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे तुम्हाला तसं बंधन काही नाही, त्यामुळे एकाशी लिव्हिंग असताना दुसऱ्या मुलाशी किंवा मुलीशी आकर्षण होऊन संबंध पर्यंत सुद्धा गाडी जाऊ शकते. तर मग विश्वासाचं काय? तर विश्वासाला तडा जातो, एकमेकांवरती विश्वास वाटू शकत नाही. आणि मग ह्या बेसवरती ते पुढे लग्न नाही करू शकत. मग त्यांचा ब्रेकअप होतो. मग असा ब्रेकअप होऊन मनावरती वाईटच परिणाम होणार ना, की आपण एवढं डिप्रेशन येणार. डिप्रेशन येणार. प्रेम केलं या व्यक्तीवरती आणि शेवटी तिला आपल्या प्रेमाचं काहीच नाही वाटलं, असं काहीतरी होणार. बरोबर आहे. आणि ते होतं. आणि म्हणून ना मला कधी कधी ह्या लिव्हिंग रिलेशनशिपला माझा विरोध असतो. कारण लग्न म्हटलं ना की तुम्ही घराची जबाबदारी घेता,
मग जबाबदारी घेतलीत की सगळीच जबाबदारी येते ना, आर्थिक येते, घरातलं सगळं, मानसिक येते, शारीरिक, सामाजिक सगळीच जबाबदारी येते. आणि जबाबदारीपूर्वकच माणसाने राहायला पाहिजे ना. आज बेजबाबदार बंधन हे थोड्या प्रमाणात का होईना गरजेचं आहे. थोडं बंधन पाहिजे, पण बंधन म्हटलं तरी ते बंधनही वाटता कामा नये, इतपत ते पाहिजे. बरोबर आहे. तो सुवर्ण मध्य गाठणं हे खरं म्हणजे गरजेचं आहे आणि ती कसरत असते. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं की कसं तरुण मुलांनी आपलं स्वतःचं एक बंधन घालून घेतलं पाहिजे, लिव्ह इन रिलेशनशिप करणं किती धोकादायक आहे. परंतु बरेचदा आपल्याला असं दिसतं की ह्या लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप अशा वेगवेगळ्या तयार केल्या जातात, स्वतःच्या भोवती त्याचं मायाजाल पसरवलं जातं. तर ह्याच्यावरनं सोशल मीडियावर व्यस्त होता तर त्यातले धोके काय तयार होतात? सोशल मीडियावरती आपल्याला ती व्यक्ती जर माहितीच नसेल तर मग ती व्यक्ती खरी आहे का खोटी आहे ते कळत नाही. बरोबर आहे. म्हणजे एखादा मुलगा मुलीच्या शब्दात सुद्धा लिहू शकतो, कशावरनं तो तेच आहे, तीच व्यक्ती खरी आहे हे कळत नाही. पण त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, कारण तुम्ही जसं संवाद चालू ठेवताना तसं मग हळूहळू त्या व्यक्तीबद्दल विश्वास वाटायला लागतो. आणि मग आता चला भेटूया एकदा. बरोबर आहे. मग भेटूया म्हटलं की भेटण्याचा मुख्य कल हा एखाद्या वेळेस फिजिकल अट्रॅक्शनकडेच जातो, असू शकतो. म्हणजे मैत्री वाढवू असा नाही होऊ शकत तो, किंवा फसवणूकही होऊ शकते, किंवा मग म्हणजे पैशाचीही फसवणूक होऊ शकते. म्हणजे एकतर म्हणजे मुली सुद्धा मुलांना फसवू शकतात की मला अमक्या अमक्यासाठी हवंय, आणि मग थोडं जरा त्याच्या जवळ गेलं की मग सोडून द्यायचं की आपल्याला स्वार्थ मिळालाय, किंवा मुलगेही करतात. आणि मुलग्यांची फसवणूक काहीच सांगू शकत नाही आपण. बरोबर. शारीरिक दृष्ट्या, पैशाच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने होते. आणि मुख्य म्हणजे काही वेळेला म्हणजे त्यातनं सुद्धा बलात्कार असं म्हणता येत नाही त्याला, पण ऍक्च्युअली तो बलात्कार असतो. मुलीला माहित नसतं की लैंगिक संबंध म्हणजे काय. बरोबर आहे. पण नाही, तू आता माझ्यावर प्रेम करतेस ना, मग ते केलंच पाहिजे असं म्हणून ती अट घालून तिला संबंध करायला लावणं. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपल्या मर्जीविरुद्ध आपण केलंय, पण सांगायचं कोणाला? कारण ते रिलेशनशिप चोरूनच असतं रिलेशनशिप, त्यामुळे ती कोणाला सांगू पण शकत नाही. आणि मग असं कधी कधी डॉक्टरकडे जायची मात्र तिच्यावर वेळ येऊ शकते जर संतती प्रतिबंधक काही इलाज केला नसला तर. विशेषतः वर्किंग क्लास आहे ना, त्यांच्या मुली कधी शिकतात कधी शिकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या कोणाच्या प्रेमात पडल्या, काही झालं तर हे कळतच नाही, त्यांच्या आईपर्यंत ते जातच नाही. वडील दारू पितात, वडिलांचं लक्ष नसतं, आणि आईला एकटी आई काय काय सांभाळणार. म्हणजे कधी कधी मी 1-2 उदाहरणामध्ये असं बघितलं, आई एका ठिकाणी राहते, मुलीला दुसरीकडे ठेवते, आणि त्या मुलीचे कोणाशी संबंध घडून तिला दिवस पण राहतात, पण आईपर्यंत तो लवकर पत्ताच लागत नाही, कारण त्या भेटतच नाहीत काही काळ. आणि मग जेव्हा भेटतात तेव्हा आईला कळतं की लैंगिक शोषण झालेलं आहे, ते तर झालंच, आणि पोट दिसतंय, मग काय करायचं? बरोबर. मग ते कुठेतरी जा, डॉक्टरला भेटा, गर्भपात करा. लहान वयात हा खूप मोठा धक्का असतो, फार मोठा धक्का असतो तो. पण त्या धक्क्यातनं सावरायला जर चांगलं त्या मुलीचं दैव असेल, तिला चांगला पार्टनर मिळाला तर ती त्यातनं निभावून जाऊ शकते. पण नाहीतर मग तिने ते मनावर जास्त घेतलं तर मग ती घाबरतेच. बरोबर. पुढे संबंध ठेवायलाही घाबरते, संसारच नको असं तिला वाटायला लागू शकतं. बरोबर आहे. म्हणजे काय परिणाम होईल हे सांगू शकत नाही. काही मुली मग आम्ही एकट्याच राहू, लग्नच नकोय आम्हाला, कारण लग्न करायचं म्हणजे हा पुरुष ही क्रिया आपल्याशी करणार, आपल्याला ती नकोय. बरोबर आहे. अशा प्रकारचे विचार मुलींचे होऊ शकतात. म्हणजे पुष्कळ वेळानं जे समलिंगी किंवा लेस्बियनशिप होते ना, त्याचा विषय नाहीये, पण तरी सुद्धा ती कशामुळे होते हे सांगते की मुलांकडनं धोका, आणि मग दुसऱ्या व्यक्तीचं शारीरिक आकर्षण असतंच. म्हणजे शारीरिक जवळीक दुसऱ्या व्यक्तीकडनं झाली तर माणसाला एक प्रकारचं लैंगिक समाधान मिळत असतं. तर मग ते मुलगी मुलीकडनंच का घेऊ नये असं वाटायला लागतं. कमी धोका वाटतो, त्याच्यात धोका काहीच नाही.
आणि मग मैत्री राहते, सगळंच बाकीचंही करिअर राहू शकतं. खरंय. असं काही मुलींच्या बाबतीत घडतं. बर. आणि मुख्य म्हणजे त्या पण मात्र लग्न करतात अनेक वेळा. असं त्यांना वाटतं की पुढे आपल्याला ऍडजस्ट होईल हेच नवऱ्याशी, बरं आहे. पण ते होत नाही. ते होत नाही कधी कधी. बरोबर आहे. म्हणजे ह्या पुढची गोष्ट झाली ती, पण हे आधीच जागरूकता पाहिजे त्यासाठी. बरोबर आहे. आणि आणि म्हणून- ह्याच्यासाठी पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हा म्हणजे शेवटी तिथेच येतं ना ते की पालकांची मैत्री ती असली नाही तर काय. बरोबर आहे. म्हणजे पण प्रत्येक मुलीला किंवा मुलाला खात्री पाहिजे की आपण समजा आपली घडलेली चूक आई वडिलांना सांगितली तर आई वडिलांची रिॲक्शन काय असेल, ते आपल्याला सांभाळून घेत आहेत का आपल्याला मारपीट करतायत. म्हणजे असं होऊ शकतं ना की चुकून फसून, मी मगाशी जे सांगितलं मुलीचं उदाहरण, तर तिला मग घरात जास्त दांबून ठेवलं गेलं, मग ते बरोबर नाही ना. बरोबर की तू कुठे बाहेरच पडायचं नाही किंवा तुला लग्नच करून टाकू आता, म्हणजे मग परत हा मला तुझा धोका नको की तुला परत दिवस राहिले काही झालं तर हे मग त्या मुलीच्या बाबतीत थोडंसं जबरदस्तीचं होतं. बरोबर आहे. असं एकदम दुसरं टोकाचं पाऊल नाही उचलतं का सुवर्ण माईने मध्ये सुद्धा? साधणं गरजेचं असतं. थोडंसं तिला सांगून, तिच्याशी बोलून, पाहिजे तर तिला एखाद्या काउन्सिलरकडे नेऊन, कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये पण हे काउन्सिलिंगसाठी असतात हल्ली व्यक्ती, त्यांच्याकडे ती नेऊ शकते. म्हणजे प्रत्येक वेळा डॉक्टरकडे जायला पाहिजे असं मी म्हणत नाही, तिथेही बोलू शकते. आणि त्या लेवलवरती जर ते तिथल्या तिथेच मिटलं तर पुढे ती शिक्षण करेल आणि योग्य वेळेला लग्न करेल. डॉक्टर, जेव्हा लॉंग लास्टिंग रिलेशनशिप बद्दल आपण बोलतो, म्हणजे खरंच हे नातं चांगलं टिकलेलं आहे किंवा टिकणार आहे किंवा तुम्ही टिकवू शकता हे नातं, तर असं सांगताना तुम्ही कसं समुपदेशन करता? लॉंग लास्टिंग रिलेशनशिप ह्याचा अर्थ ते नातं टिकवायचंय. म्हणजे नातं टिकवायचं म्हटलं की ते परस्पर विश्वास आला, एकमेकांची जबाबदारी उचलणं आलं, आणि या सगळ्याच गोष्टी जर म्युच्युअली होत असतील तर मग ते लॉंग लास्टिंग होणार. पण ही कन्सेप्टच त्यांच्या डोक्यात नसेल आणि नुसतंच फिजिकल अट्रॅक्शनने जवळ आले असतील तर मग कठीण होतं त्यांना एकमेकांबरोबर राहणं. पूर्वीच्या काळी काय होतं, जरी समजा नुसतंच लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा असं झालं की नुसतं बघून लग्न केलं, तरी तेव्हा अशी पद्धत होती की लग्न मोडायचं नाही, ते नेटाने नातं टिकलं पाहिजे. नातं टिकलं पाहिजे. म्हणजे नातं टिकण्याच्या भरामध्ये काही बायका भरडल्या गेल्या किंवा अजूनही जातात, ही खरी गोष्ट आहे. पण त्या आत्ताच्या मनाने ते नातं जरा थोडंसं अनेकांच्यात सुसह्य पण होऊन गेलं, आपोआपच त्यांचं एकमेकांशी तडजोड होऊन गेली. पण हे काही केसेसमध्ये घडतं, काही केसेसमध्ये फसवणूक होते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ही सगळी कल्पना ह्या नवीन मुलीला असायला पाहिजे. त्यामुळे ती म्हणजे जास्त सखोल विचार करू शकेल. बरोबर आहे. म्हणजे ब्रेकअप हे कधी कधी चांगल्या नोटवर सुद्धा होतं, चांगल्यासाठी होतं, आणि कधी कधी ते त्रासदायक सुद्धा होतं. डॉक्टर, मगाचपासून आपण जे बोलतोय तरुणाईच्या नातेसंबंधांविषयी, तर ब्रेकअप हा खूप मोठा सेटबॅक असतो, धक्का असतो. तर ह्याच्यानंतर नैराश्य खूप येतं. हे काय येतं, त्याच्यावर तुम्ही कसं काउन्सिलिंग करता? ब्रेकअप जेव्हा होतो ना तेव्हा वय काही तेवढं मोठं नसतं की त्या व्यक्तीमध्ये खूप गुंतलंय असं. त्यामुळे त्या ब्रेकअपच्या पाठीमागे शारीरिक आकर्षण ही जास्त भावना असते. त्यामुळे ब्रेकअप झालं की एकदम अरे असं कसं झालं असं होतं. आणि दुसरं म्हणजे स्वतःचा पराभव वाटतो तो, म्हणजे माझ्यातच काहीतरी कमतरता आहे आणि असं कसं झालं, म्हणजे मी त्या मुलीवरती किंवा त्या मुलावरती इम्प्रेशन नाही पाडू शकले, असं ते फिलिंग येतं. म्हणजे ती कमतरतेची भावना ही जास्त किंवा पराभवाची भावना ही डिप्रेशन जास्त आणते. बरोबर आहे. मग त्या क्षणी जर ती व्यक्ती आपल्या मित्राशी मैत्रिणीशी हे बोलली मोकळेपण की असं असं आमचं होतं पण ब्रेकअप झालंय, तर ते एखाद वेळेस पटकन त्यांना मोकळेपणे ते सांगून पण टाकतात. मित्र मित्र काउन्सिलिंग करू शकतात. प्रत्येक वेळा तुम्ही काउन्सिलरकडे गेलं पाहिजे असं नाही. बरोबर आहे. पण ते जाऊन सुद्धा होऊ शकतं असं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ब्रेकअप
काही जण असं सांगतात, म्हणजे पिक्चरमध्ये मी एका बघितलं, मी ब्रेकअप सेलिब्रेट करते आज वगैरे असं. म्हणजे दुसऱ्या मुलाबरोबर जाऊन ते सेलिब्रेट करते असं. तर असं सेलिब्रेट करण्यासारखं त्यात काही असतं का? असंही काही नाहीये. किती म्हटलं तरी स्त्रीची ही भावना असते की आपल्याकडे मुलं आकर्षित होतात किंवा पुरुष आकर्षित होतात. म्हणजे एक थोडीशी गर्वाची भावना ती येते आणि मग तरीच कसं ब्रेकअप झालं, म्हणजे आपला फेल्युअर आहे तो. असं अशी भावना आहे, ते डिप्रेशन येऊ शकतं. ते योग्य वेळ जर लक्षात आलं ना तर त्या भावनेतनं बाहेर काढता येतं. नाही तर मग डिप्रेशन, मग मी आता अभ्यासच करणार नाही, मग मी काहीतरी, मुलगे म्हणतात मग सिगारेट सोडतो, दारूच पितो, तर ह्या गोष्टीकडे तो जात नाही. हे बघणं खरं आसपासच्या लोकांचं, मित्रांचं काम आहे किंवा पालकांचंही. अशा वेळेला पालकांपर्यंत गेलं तर पालकांकडे जायला पाहिजे. ही खरी गोष्ट आहे. डॉक्टर, कमिटमेंट ही खूप गरजेची असते कुठल्याही नात्यासाठी. मग ते प्रेमाचं असो किंवा लग्नाचं असो, कमिटमेंट करायला आजकाल घाबरतात तरुण. तर असं का होतंय? हां, एक तर काय माहिती आहे का, पुढच्या दुसरी जी व्यक्ती असते आपल्याबरोबरची, ती कितपत आपल्याशी कमिटेड आहे हे खात्री वाटत नाही. बरोबर. म्हणून मग कमिटमेंट करावी की नाही, नाहीतर मग आपण सगळं आपलं एवढं तिच्यासाठी करायचं आणि मग शेवटी ती आपल्याला नाहीच म्हणेल किंवा असं काहीतरी एक भावना त्या याच्या पाठीमागे असते. आणि म्हणून कमिटमेंटला मुलं घाबरतात. पण म्हणून काही अशी म्हणजे संबंध केले, एकत्र आले, परत सोडून गेले, अशी ॲटिट्यूड पण बरोबरच नाही. कमिटमेंट करायची नाही म्हणून तात्पुरते संबंध करायचे वगैरे असं पण ॲटिट्यूड नको असायला. बरोबर. कारण कमिटमेंट ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं. आणि ती असली तरच माणूस पुढे जाऊ शकतो कुठल्याही बाबतीमध्ये. प्रेमच काय, अभ्यासात सुद्धा माणसाची कमिटमेंटच लागते की मी हे एवढं असं असं करणार आहे, मग ह्या व्यक्तीसाठी मी असं असं करणार आहे. बरोबर आहे. मग ती कमिटमेंट झाली ना, ठरवून त्याप्रमाणे वागणं. बरोबर आहे. पण कसं आहे, ते एकतर्फी नाही होत. म्हणजे दुसऱ्यांनी जर नाही केलं तर, म्हणून मग ती तू म्हटलंस तसं भीती वाटते. बरोबर आहे. की जाऊ दे ना, नकोच, ती कमिटमेंटच नको आपल्याला. मला असं वाटतं ह्याच भावनेतनं कुठेतरी यूज अँड थ्रो रिलेशनशिपचा जन्म होतो का? कमिटमेंट करायचीच नाही, गंमत करायची, थोडक्या वेळासाठी मजा करायची. मुलग्यांचं असं मत असतं की मुलगी मिळते ना भोगायला, चला करून घ्या मजा. आणि मुलीलाही असं, हल्ली मुलीलाही तसं वाटतं की जाऊ दे, लग्न जाऊ देत, आपल्याला सेक्सची भावना होतीये, आपण करू, त्यांनी काय बिघडते. असंही म्हणजे गर्भधारणा एवढी एकच भीती नसते खरं म्हणजे. खरं की तुम्ही जर संबंध ठेवलेत आणि ते ब्रेकअप झालं तर नंतर मग दुसऱ्या रिलेशनच्या वेळेला, म्हणजे जे परमनंट रिलेशनशिप नवऱ्याशी असते त्यावेळेला भीती वाटू शकते. डेअरिंग होऊ शकत नाही किंवा तेवढा विश्वासही वाटू शकत नाही. तर तसंही होता कामा नये. डॉक्टर, आपल्याला जे नकारात्मक भावना येतात की एखादी हेल्दी रिलेशनशिप नसेल, यूज अँड थ्रोची जी भावना असते त्यातनं नैराश्य येतं, पण खरोखरच हेल्दी रिलेशनशिप म्हणजे मग काय आपल्याला सांगता येईल? हेल्दी रिलेशनशिप ही फ्रेंडशिपमधनं सुरू होते. बरं. म्हणजे पहिलं मुलगा आणि मुलगी यांची मैत्री पाहिजे, घट्ट मैत्री पाहिजे. हा, मैत्री ती थोडीशी म्हणता ती घट्ट होऊ शकते. तोपर्यंत खरं म्हणजे त्यांनी पुढचं पाऊल टाकायला नाही पाहिजे. पण ते काय आहे, त्या वयातलं शारीरिक आकर्षण गप्प बसू देत नाही, म्हणून ती हेल्दी मैत्री होत नाही. बरोबर आहे. म्हणून माझ्या मते लहानपणापासून जर त्यांची मैत्री असेल किंवा अशी सवय असेल, मुलांनी मुलींशी बोलायची, मुलींनी मुलांशी बोलायची, तर हेल्दी रिलेशनशिप होऊ शकते सुरुवातीची. बरं. आणि मग तिथून पुढे त्यांनी थोडं म्हणजे आकर्षण वाटतंय त्याच्याकडे जाणं किंवा एकमेकांना सुचवणं, हे होऊ शकतं. पण पहिली मैत्री चांगली पाहिजे आणि खात्री पाहिजे की आपण एकमेकांसाठी काही करू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो. अनेक संकटाच्या काळामध्ये काही ना काही बारीक सारीक त्यांच्या दृष्टीने संकट येत असतात. खरं. मग तेव्हा त्यांनी किती साथ दिली याला खूप महत्त्व असतं असं मला वाटतं. कारण अशी शारीरिक बळजबरी ही स्त्रियांना कधी आवडत नाही. खरं म्हणजे कोणालाच आवडणार नाही. टॉक्सिक रिलेशनशिप आपण ज्याला म्हणतो त्याच्यापासून म्हणूनच लांब राहणं, कधी पण लांब राहायला पाहिजे, चांगलं असतं. आणि टॉक्सिक म्हणजे ती अशी असते की एका व्यक्तीचं वाईट दृष्टी असते तिथे बघण्याची.
दुसरी व्यक्ती एखादी चांगली पण असते. बरोबर आहे. तिला ते सावध करण्याचे हे कळलं पाहिजे. मला वाटतं या सगळ्या अनुभवांमधनंच तुमचं लिखाण अधिकाधिक समृद्ध होत गेलं आणि तुम्ही भरपूर लिहिलेलं आहे. तर याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सामाजिक प्रश्न म्हणून लैंगिक स्वास्थ्य हो. आणि मग लैंगिक अवयवांची रचना हे ते असं लिहित होते. बर. पण महाराष्ट्र टाइम्सची जेव्हा लेखं मला आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तुम्ही केस हिस्ट्री टाईप लिहा. बर. म्हणजे तुमच्याकडे केस आली आणि तुम्ही काउन्सिलिंग कसं केलं. आणि माझ्याकडे वेगवेगळ्या केसेस येतच होत्या. अगदी म्हणजे तरुण मुलांपासून मुली, विवाहित, नवविवाहित, प्रौढ असे सुद्धा सगळेच येत होते. तर त्याच्यामुळे मग मी लिहायला लागले केस हिस्ट्री टाईप. बर. मग मला पहिल्यांदा असं वाटायचं आपण कसं लिहावं, असं लोकांना असं वाटेल की आपल्यावरती लिहिलं. पण ते काल्पनिक नावं आणि सगळं घेतलं आणि प्रत्येक काही जी केस आली ती तशीच्या तशी थोडीच मांडायची, काहीतरी बदल करायचा. असं केलं तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं. बरोबर आहे. आणि मग असे बरेच लेख मी कथा स्वरूपातच लिहित गेले. अरे वा. बर. आणि त्यामुळे त्यातनं वेगवेगळी 7 पुस्तकं झाली. बर. काही 2 पुस्तकांमध्ये तर माझ्या फक्त असे छोटासा प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच स्वरूप होतं. बरोबर. पण तो प्रश्न थोडासा मोठा होता. म्हणजे एखादी केस प्रश्न स्वरूपात आणि त्याचं उत्तर, असं पण मी 2 पुस्तकं लिहिली. बरोबर. आणि एक पुस्तक प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात लिहिलं की ज्याला टेक्स्टबुक म्हणता येईल. बर. प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आजची जी तरुणाई आहे ना, ती खरं म्हणजे खूप चांगली आहे. म्हणजे त्यांना एक्सपोजर खूप आहे चांगल्या वस्तूंचं, चांगल्या गोष्टींचं, आणि हुशार आहे खूप. दिवसेंदिवस मुलं मला जास्त जास्त बुद्धिमान दिसायला लागलीत. तर त्या बुद्धीला पण चांगलं वळण पाहिजे ना. ते वळण देण्याचं काम आपण पालकांनी लहानपणापासूनच करायला पाहिजे. म्हणजे ते ओळखून की आपल्या मुलामध्ये काही विशेष आहे तर त्याकडे लक्ष देऊ. आपल्याला जे त्यांनी व्हावंसं वाटतंय, म्हणजे समजा एखाद्या आईवडिलांना वाटलं आपल्या मुलांनी इंजिनियर व्हावं, तर त्यांनी तसं व्हावं असं काही नाही आहे. त्याला जे वाटतं ते त्याला करू द्यात ना. त्याला प्रोत्साहन द्या, त्याचा कल बघून. काही मुलं एखाद्या वेळेस नुसते आर्टिस्ट असतात, त्यांना आर्टिस्ट म्हणून पण काम करू दे. आजकाल काही पालक क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना क्रिकेट खेळवतात. मग त्यांना म्हणजे असं बंदिस्त करत नाहीत की तुम्ही अभ्यासच केला पाहिजे असं. ठीक आहे, तू क्रिकेट खेळायचं ना, कमी प्रमाणात अभ्यास कर, पण अभ्यास सोडू नकोस. मग होम स्कूलिंग वगैरे त्यातनं असे पर्याय निघतात. तर ही चांगली गोष्ट आहे की जे काय मुलाला आवडतं ते त्याला करू द्यायचं. तर असं जर जागरूक पालक आज असला तर म्हणजे आपली जी आत्ताची तरुण पिढी आहे त्यांच्यापासून पण आपण चांगला जागरूक पालक निर्माण करू शकू की ज्यामुळे सामाजिक सगळं स्वास्थ्य वाढेल. म्हणजे त्या मुलाला त्याच्या आवडीचं करू दिलं तर त्याला ती जबाबदारी सुद्धा वाटते की अरे हो, मीच हे निवडलंय क्षेत्र आणि मला ह्याच्यात आता एक्सेल करायचं, टॉप करायचं आहे, ही त्याची जबाबदारीची भावना येते. आणि मग त्याच्यातूनच कुठेतरी विकृत किंवा चुकीच्या गोष्टींकडे तो आकर्षित होत नाही. आज आपण इथे आलात आणि आपल्या तरुणांबद्दल खूप छान संदेश दिलेला आहे, त्यांच्यासाठी समृद्ध करणारी अशी माहिती दिलेली आहे. आणि खूप संवेदनशील हा जो विषय आहे की तरुणाई आणि नातेसंबंध याविषयी तुमचे अनुभवाचे बोल आम्हाला उलगडून सांगितले, त्याबद्दल तुमचे दूरदर्शनच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद.